ऊन लय लागायला लागले, ताण बी लागती हा. हे कोण येते? हे देवालं, आपलं देवालं. हे अरे देवालं, चला चला. अरे देव येतात, चला. अरे शिरपा, देव येतात, देव येतात. अरे या 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 देवालं, देवाल देव येतात. याजी खोबरे घेऊन सदानंदाचा, सदानंदाचा. शिरपा, कसा आहेस? बरा आहे देवा, तुमची कृपा आहे. आणखीन काय पाहिजे? विशिष्ट प्रयोजन मनात घेऊनच देव इथे आले आहेत. चैत्र मासाला प्रारंभ झाला आहे. उष्मा हा अधिकच वाढत जाणार आहे आता. आणि म्हणून माझ्या ह्या प्रजेला कोणत्या समस्येला तर सामोरे जावे लागणार नाही ना, ह्यासाठी मी इथे आलो आहे. शिरपा, मी गावातून येताना इथली परिस्थिती पाहिली आहे. तुम्ही ह्या इथे उत्तमरित्या नियोजन करून साऱ्या गोष्टींचा वापर केला आहात. देवा, आम्ही साधी माणसं आहे, आमासनी कुठून आलं डोसकं? तुम्ही आमासनी दावलं, समजावलं. तुमचा आशीर्वाद होता म्हणून आमासनी करायला जमलं बघा. देवा, या ऋतूत प्रजेसाठी धान्याची कोठारा उघडी करण्यात यावीत का? नग देवा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास. मागच्या वेळेला मॉप पाऊस झालाय आणि त्याच्या किरपेनं धान बीज मॉप झालेला आहे बघा. शिरपा, हे उत्तम झालं. खर तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्याची. बाकी आम्हाला काय बी नग. तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्यासाठी मी सदैव तत्पर आहे. या जेजुरी गडाचे द्वार तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत. ह्या निमित्ताने मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, जी तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा. आपण देखील या सृष्टीचा एक भाग आहोत, हे आपल्याला विसरता कामा नये. या सृष्टीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे एक स्थान असते, एक विशिष्ट महत्व असते. आपल्याला या निसर्गातील अत्यंत महत्वाच्या घटकाचे विस्मरण होता कामा नये. आपल्याला वनदेवतेचे विस्मरण होता कामा नये. झाडांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचे, अनेक जीवांचे जतन होत असते. आपल्या संस्कृतीचे जतन होत असते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया